लग्नाची वेळ या मालिकेत आपण असं बघणार आहोत की राजश्री ही राघवकडनं मधूला आयुष्यभराची साथ दे असं वचन देते. इकडे सिंधू सावीला लवकर उठवून काहीतरी सांगून तिला लवकर उठवते आणि म्हणते की बेटा सॉरी, मला काही कारणास्तव तुला सकाळी सकाळी उठवावं लागलं. आणि राजश्री सांगते की राघव, सिंधू तिच्या आयुष्यात खूप पुढे निघून गेलेली आहे, त्यामुळे तू आता सिंधूला विसर आणि मधूला प्रेम दे. आणि तू अजूनही बघ की इतकं काही घडून गेलं आहे तरी मधूने तुझी आयुष्यभर साथ सोडली नाही आणि ती तुझ्याबरोबरच आहे. मग तिला का तू प्रेम द्यायला नको? त्यावेळेस राघवला सिंधूचं आणि मंगेशचं वागणं दिसतं. त्याला असं वाटतं की सिंधूचं आणि मंगेशचं काहीतरी चालू आहे, म्हणून त्या रागाच्या याच्यामध्ये तो मधूला साथ देण्याचा प्रयत्न करतो. त्याने पेढीवरनं माणूस बोलवलेला असतो आणि तो मधूला म्हणतो, मधू जरा बाहेर येतेस का? आणि बाहेर आणतो. त्यावेळेस मधू म्हणते, काय चाललंय राघव? आणि तो म्हणतो की काका, ही माझी बायको, हिला मी अजूनपर्यंत काही गिफ्ट घेतलेलं नाही, तर तिला याच्यामध्ये कुठलाही दागिना जर आवडत असेल तो तिला करून द्या. त्यावेळेस मधू म्हणते, हे राघव, काय चालवलं आहेस तू? तेव्हा राघव म्हणतो की इतके काही प्रसंग घडून गेले की मी तुला काहीही घेतलेलं नाही आणि आता तर तुला बड्डे पण गेला पण मी काहीच घेतलं नाही. तेव्हा तुला आता जे लागत असेल तर घे. त्यावेळेस मधू ही त्या काकांना सांगते की मला राणी हार द्या. अजून तो सांगतो की याच्या व्यतिरिक्त तुला काही हवं असेल तर तू घे. इकडे सिंधू ही महिन्याचे पैसे मोजत असते, परंतु तिला पूर्ण पैसे काही मिळत नसतात. त्यामुळे जरा ती टेन्शनमध्ये येते आणि राघवने केलेली अंगठी ही मोडण्याचा प्रयत्न करते. त्यावेळेस तिचीच प्रतिमा तिला सांगते की आता राघवचं तुझं काय नातं आहे? राघव तर मधुताईच्या जीवनात व्यस्त आहे, त्यामुळे तू आता त्याची एकही आठवण तुझ्याजवळ ठेवू नको आणि तू फक्त इथं विनूला बरं करण्याकरता आलेली आहे, इथं कायमची राहण्यासाठी आली नाही. त्यावेळेस सिंधू हा विचार करते की आता मी अंगठी मोडून माझे पैसे जमा करते, मला अजून जॉब पण लागायचा आहे. त्यावेळेस ती बाहेर येते. ती बाहेर आलेली असताना राघवला दिसते. त्यावेळेस राघव हा तिला बघून त्यांना म्हणतो की काका, माझ्या बायकोला अजून काही चांगले वस्तू हव्या असतील तर त्या वस्तू द्या, कारण मला तिला नेहमी आनंदात ठेवायची आहे. मधू आणि राजश्री ह्या खूप दागिने बघण्यात दंग असतात. तेव्हा मात्र सिंधू ही त्या माणसाजवळ येते आणि म्हणते, काका, तुम्ही अंगठी घेतात का? याचे किती पैसे होतील ते मला सांगा. आणि तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे, मी मोजून तुम्हाला सांगतो किती झाले ते. आणि ती त्या ठिकाणून निघून जाते. तेव्हा मधू ही त्या पेढीवरच्या माणसाला विचारते की मगाशी त्या ताईंनी तुम्हाला काय दिलं? तेव्हा तो सांगतो की ही अंगठी दिली आणि या अंगठीचे किती पैसे झालेत हे सांगायला सांगितलेलं आहे. तेव्हा मधू म्हणते की ही तर अंगठी सिंधूला राघवने दिलेली आहे आणि सिंधू ही का मोडत आहे? आता ती अंगठी तिच्याजवळच ठेवते आणि राघवला मात्र सिंधूचा खूप मोठा राग असतो. आता आपण पाहूयात की राघव हा मधूकडे असतो आणि त्यानंतर तो सिंधूच्या रूमजवळ येतो. तेव्हा सिंधूला मंगेशचा कॉल आलेला असतो आणि तो व्हिडिओ कॉल आलेला बघून राघवला सिंधूबद्दल खूप राग होतो आणि मधू ही सिंधूला म्हणते की तुला जर ही अंगठी हवी असेल तर तुला काहीतरी करावं लागेल. आता नेमकं मधू ही सिंधूला काय अट घालणार? परंतु राघव हा मधूला म्हणतो की ही अंगठी तिला द्यायची नाही, ती तुझ्याजवळच ठेव. इतकी राघवच्या मनामध्ये सिंधूबद्दल द्वेष निर्माण झालेला असतो. आता सिंधू ही राघवच्या मनात पुन्हा जागा निर्माण करणार की त्या घरातनं राघव पुन्हा सिंधूला बाहेर काढणार? असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लग्नाची वेळ या मालिकेत आपण असं बघणार आहोत की राजश्री ही राघवकडनं मधूला आयुष्यभराची साथ दे असं वचन देते. इकडे सिंधू सावीला लवकर उठवून